नमस्कार. उपस्थित मान्यवर व उत्सव मूर्ती तसेच कुटुंबीय श्री व सौ पाटील मॅडम सर्वांना माझा मनापासून नमस्कार. शारदेला वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करते. हे शारदे माते, चंद्रवदनी पद्मासिनी द्युती मंगलकारी, चंद्रवदनी पद्मासिनी द्युती मंगलकारी, सोहे शुभ हंस सवारी, सोहे शुभ हंस सवारी, अतुल तेजापरी, अतुल तेजापरी, जय शारदे, जय शारदे. मी सौ राजश्री जाधव. मी व संजीवनी म्हणजे माधुरी, आम्ही दोघी बालमैत्रिणी इयत्ता 11वी जुनी SSC पर्यंत एका वर्गात होतो. हीच ती आमची शाळा, ताराणी विद्यापीठाचे उशराचे हायस्कूल. याच एका वर्गामध्ये आम्ही खेळलो, बागडलो, घडलो, वाढलो. ही जी शाळा आहे, या शाळेची स्थापना कैलासवासी तीर्थस्वरूप VT पाटील तथा काकाजी यांनी केली आणि म्हणूनच आम्हाला या सुंदर शाळेमध्ये छान सहजीवन मिळाले आणि आम्ही छान सुंदर घडलो. एका बेंचवरती बसलेल्या आम्ही दोघी विद्यार्थिनी शाळेच्या आठवणी नुसत्या भरभरून वरती येत असतात. त्या वेड्या भिरविणाऱ्या वयात हर तऱ्हेने आम्ही बागडलो. ग्रीष्म ऋतूमध्ये अचानक पावसाने हजेरी लावली की तप्त मातीवर ओघळणारे पावसाचे थेंब जसे मातीचा सुगंध दरवळून टाकतात, तशी आमची मैत्री. मी, आरती, नीमा, नंदिनी, पद्मजा, सुजाता आणि कितीतरी. आज मला त्यांची नावं आठवत नाही, कारण आम्ही संसारामध्ये गुरफटून खूप लांब गेलो आहोत. आम्हा स्त्रियांना त्यामुळं मैत्री बांधून ठेवता नाही येत. समुद्राच्या वाळूसारखी ती सटकून जाते. मग वाळू सोडून आम्ही नावेत बसतो, नव्या जबाबदारीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी. एकटेच. 11वी नंतर दिशा बदलल्या. काही कॉलेजला गेलो, काहींच्या जुन्या प्रथेप्रमाणे लग्न झाले. तसंच संजीवनीचेही झाले. 11वी झाली आणि तिचे लगेचच लग्न झाले. खूप लवकर लग्न झाले तिचे. असे असले तरी आम्ही मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचे मन मात्र आम्हा स्त्रियांकडे असते बरं का. मधला कालखंड कळून पडला आणि अचानक एका कार्यक्रमात आम्ही भेटलो. जपलेल्या मनाचे मोती घरंगळू लागले. भेटीगाठी होत गेल्या आणि पुन्हा आमची मैत्री फुलत गेली. संजीवनी लहानपणापासूनच साधी सरळ विचारांची भोळी, अजूनही तशीच आहे. चक्के पंजे तिच्यापाशी नाहीतच. तसेच मेकअप, साधने यापासून ती कोसो दूर असते. तरी पण सात्विक सौंदर्य व बोलण्याचे माधुर्य यामुळे सर्वात उठून दिसणारी, प्रत्येक वेळी स्वतःचे एक पाऊल मागे घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी, शाळेत असल्यापासूनच आत्ता जशी आहे तशीच साधी, साधेपणा नखशिखांत भरलेला, कोठेही जा मी बाई अशीच आहे असे म्हणत सर्वांवर जादू करणारी. असे असले तरी तिने शिक्षण सोडले नाही. पतीची साथ यामुळे तिनं शिक्षण पूर्ण केले आणि संस्कृतमध्ये PhD तिनं प्रदान केलेली आहे. त्याचा आम्हा सर्व मैत्रिणींना खूप 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 आनंद होतो आणि त्याबद्दल न बोलणेच बरे असे मला वाटते. कारण घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून PhD करणे ही एक मोठी जबाबदारी असते. मला वाटते त्या 2 PhDs तिने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एक घरातील मुलांना घडवण्याची आणि दुसरी स्वतःला घडवण्याची. असे असले तरी ती मात्र खूप सहनशील आहे, खूप धीराची आहे. वादविवाद तिला आवडतच नाही हे मी लहानपणापासून अनुभवलेलं तिचं एक व्यक्तिमत्व. सर्वांवर समान प्रेम करणारी, सर्व कुटुंबावरती लक्ष देणारी, आपल्या पतीने उभ्या केलेल्या या 2 शाळांसाठी तिनं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. तिच्याबद्दल जेवढं बोलावे तेवढे कमीच आहे. जिव्हाळा आणि प्रेमाने ओथंबलेला श्रावण बळा म्हणजे आमची संजीवनी. जीवाला जीव लावणारी, आपण बोलण्याआधीच आपल्या मनातलं समजून घेणारी, जीवापाठ प्रेम करणारी. आजच्या या शुभदिनी परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करते, संजीवनी सर व कुटुंबीय सर्वांचं आयुष्य सुख, शांती, समाधानात, निरोगी नातवंडांच्या गोकुळात हसत खेळत आनंदी जावो. ओम शांती. धन्यवाद.